अन्नपूर्णा स्वादिष्ट चविष्टमध्ये आपले स्वागत। आज आपण बन डोसा बनवणार आहोत आणि त्यासोबत टोमॅटोची चटणी। तर त्यासाठी साहित्य काय लागतं ते बघूया आपण। 1 वाटी रवा, दही, चिरलेला कांदा, कढीपत्ता, हिरवी मिरची, मोहरी, जिरे, मीठ, साखर, हिंगपूड, बेकिंग सोडा, कोथिंबीर, टोमॅटो, लसूण आणि आलं। पहिल्यांदा आपण रवा मिक्सरला लावून घ्यायचा आहे। 1 वाटी रवा आहे हा। त्यामध्ये दही घालायचं आहे, हे 3 चमचे दही घातलेलं आहे मी। थोडंसं पाणी, अगदी थोडंसं घालायचं आहे, जर लागत असेल तर नंतर घालायचं आहे। आणि मीठ घालायचं आहे, थोडंसं मीठ घालायचं आहे चवीसाठी। आणि हे आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। आता हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय। या पद्धतीने त्याची क्वांटिटी ठेवायची आहे। एवढंच पातळ करायचं आहे, जास्त पातळ नाही करायचं। आता यामध्ये आपण कांदा, जिरे, हिंगपूड हे सगळं घालून घेऊया। आता आपण एक फोडणी तयार करायची आहे, त्यासाठी थोडंसं तेल घालणार आहे मी, जास्त नाही तेल घालायचं, अगदी थोडं घालायचं आहे। गॅसवरती मी आधीच पॅन गरम करत ठेवलेला। आता त्यामध्ये आपण थोडीशी मोहरी घालायची आहे, अगदी नकळत, हिंगपूड थोडीशी, जिरे, कढीपत्ता, थोडी हिरवी मिरची, अगदी हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे घालायची, थोडासा कांदा, याला जास्त शिजवायचं नाही आहे, फक्त कांदा थोडासा मऊ करायचा आहे। आपण हे बॅटरमध्ये घालणार आहोत, अगदी थोडासा मऊ करायचं आहे। आणि हे आपण बॅटरमध्ये घालूया। आता हे बॅटर आपण एका बाउलमध्ये वतून घेऊया। मी काचेचा बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये हे सगळं काढून घ्यायचं आहे। आणि आपण तयार केलेली फोडणी यावरती घालून आपण याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे पीठ अगदी असं हलकं फुलकं होतं। आता हे या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण जी फोडणी तयार केली होती ती घालून घेऊया। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि थोडीशी साखर घालायची आहे, अगदी चवीनुसार जराशी साखर घालायची, 1 पाव चमचा। आणि याला आपण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे आपण झाकून ठेवूया आणि हे झाकून एक 10 ते 15 मिनिटं ठेवायचं आहे, कारण पीठ मग हलकं फुलकं होतं। आणि तोपर्यंत आपण टोमॅटोची चटणी करून घेऊया। आता आपण यावरती टोमॅटो परतून घेऊया। टोमॅटो असं तव्यात थोडेसे परतून घ्यायचे। मगाची जी फोडणी केलेली त्याच पॅनमध्ये हे टोमॅटो परतवलेले आहे। आता यात आपण एक्स्ट्रा तेल घालायचं नाही आहे, यातच लसूण, आलं, थोडीशी कोथिंबीर, थोडासा कांदा,
थोडंसं जिरं यामध्येच घालायचं आहे आणि थोडीशी हिरवी मिरची घालायची आहे आणि आपण यामध्ये थोडंसं लाल तिखट वापरणार आहोत. लाल तिखट दाखवलं नाही पण थोडंसं घालणार आहे. थोडीशी हिंग पूड घालायची आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे. फक्त मऊ करायचं आहे, जास्त असं भाजायचंच नाही आहे याला आपण. जेणेकरून चटणीला आपल्या कच्चापणा नाही आला पाहिजे. फक्त हे भाजून घ्यायचं आहे जरा. परतून घ्यायचं आहे. यावरती थोडं मी लाल तिखट घालणार आहे. मी साहित्यात लाल तिखट दाखवलं नाही, यामध्ये थोडंसं वापरणार आहे मी. तर तेव्हा थोडंसं परतून घ्यायचं आहे. म्हणजे डाग पडेपर्यंतच भाजायचं आहे याला, जास्त भाजायचं नाही. आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक करून घेऊया. आता आपण टॅमॅटोची चटणी करून घेऊया. त्यासाठी टॅमॅटो गार झालेले आहेत. आता यामध्ये आपण ते काढून घेऊया. सगळं यामध्ये जे आपण घातले ते सगळं घ्यायचं आहे यामध्ये. यात आता मी सगळं काढून घेतलेलं आहे. तर यात थोडीशी साखर घालायची आहे चवीपुरती, अगदी नकळत. थोडंसं चवीसाठी मीठ आणि लाल तिखट. आता हे आपण मिक्सरला लावून घेऊया. आता ही चटणी आपण मिक्सरला लावून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकताय. खूप छान झालेली आहे, चवीला पण अगदी मस्त झालेली आहे चटणी. आता आपण ही एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता हे डोशाचं बॅटर तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपण बेकिंग सोडा घालायचा आहे. करायच्या वेळेसच घालायचा असतो हा, अगदी पाव चमचाच घालायचा आहे. तुमच्याकडे बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही तुमचा स्वयंपाकाचा सोडा घालू शकता खाण्याचा, किंवा इनो वापरू शकता तुम्ही. अगदी पाव चमचाच घालायचं आहे एका वाटीसाठी आणि हे एकसारखं फेटून घ्यायचं आहे. एका दिशेनेच फेटायचं आहे. बघा कसं हलकं फुलकं होतं ते, एकदम पीठ असं फुगून आलेलं आहे. दह्यामुळे पण पीठ एकदम हलकं होतं. आता आपण बन डोसा तयार करूया. आता आपण बन डोसा तयार करणार आहोत. त्यासाठी हे आपण जे फोडणीचा पॅन आहे तोच वापरायचा आहे. तर थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. पॅन मी आधीच गरम करत ठेवलेला. हे असंच भांडं वापरायचं आहे फोडणीचं. आता आपण बन डोसा तयार करून घेऊया. असं खोलगट पॅन घ्यायचं आहे. आपण जे फोडणीसाठी वापरतो तेच घ्यायचं आहे. यामध्ये थोडं तेल घालायचं आहे. पॅन गरम होऊ द्यायचं आहे. तुमच्याकडे जर असं खोलगट भांडं नसेल फोडणीसाठी तर तुम्ही तुमच्याकडे जो पॅन आहे त्यामध्ये तुम्ही करू शकताय. तोही नसेल तर तुम्ही साध्या तव्यात जरी केलात तरी पण चालतं. फक्त हे घालते वेळी असं जाड घालायचं आहे. तेल गरम होऊन चारी बाजूनी हा पॅन तापू द्यायचा आहे, नाहीतर ते चिकटतं. आता आपण यामध्ये थोडंसं बॅटर घालूया. हे बन डोसा तयार करण्यासाठी गॅस असं जरा बारीक करायचं आहे.
त्याच्यावरती एखादी प्लेट झाकून घ्यायची, म्हणजे बन डोसा चिटकत नाही, अगदी व्यवस्थित येतो. आता आपण याच्यावरची प्लेट काढून घेऊया. गरम आहे, सावकाश काढून घ्यायचे. आणि असं एखादा छोटा चमचा घ्यायचा आहे, त्याने हा डोसाचा परतवायचा आहे. बघू शकता किती छान आला आहे. असेच आपण सगळे बन डोसे काढून घेणार आहोत. असा हा बन डोसा तयार झालेला आहे. त्यासोबत टमॅटोची चटणी पण खूप छान झालेली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.